नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली पुढील प्रोममध्ये ऐश्वर्या अस्मीला म्हणते, हिचं काहीतरी करावंच लागणार, त्याशिवाय ही काय घराबाहेर जात नाही. त्या किचनमध्ये येतात, सावली कुठेच नसते. आता दोघी पण बसून घेतात. ऐश्वर्या म्हणते, तुला माहिती आहे का? आता सावली पटकन मागे सरकते आणि दोघींचं बोलणं ऐकत असते. ऐश्वर्या म्हणते, सारंगच्या रूममध्ये जे आता दूध नेलं ना, त्यात गुंगीचं औषध टाकलं. एकदा की सारंग ते दूध प्यायला की आपलं काम झालं हे ऐकून सावलीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती सारंग सर आणि पळतच सुटते. सारंग उठतो आणि टेबलवरील दुधाचा ग्लास घेतो. तो तोंडाला लावतो. तेवढेच सावली पळत येते आणि हात मारते. एकदम हात मारल्यामुळे सारंगला खूप राग येतो. दुधाचा ग्लास फुटून सगळीकडे दूध होतं. सारंग रागात म्हणतो, दुधाचा ग्लास आसमीने आणून ठेवला म्हणून केलंस ना? काय जेलिसी वाटली? आसमी आणि ऐश्वर्या चोरून मजा बघत असतात. सारंग म्हणतो, सावली, ते आसमीसारखं वागणार आहेस तू आता? निक, सावली जा. चल निक सावली. सावलीला खूप वाईट वाटतं. ती पळत विठ्ठलासमोर जाते आणि रडत म्हणते, त्यांना माझा एवढा त्रास होत असेल ना, तर मला ह्या घरातून निघून जावं लागणार. आता आसमी हसायला लागते आणि म्हणते, ये होईना बात. ऐश्वर्या तिच्याकडे बघते. दोघी टाळी देतात. ऐश्वर्या खुणवते. दोघी रूममध्ये जातात. आसमी उड्या मारत म्हणते, ऐश्वर्या मॅम, तुम्ही खूप कमाल आहात. त्या मुलीला तर तुम्ही असं घराबाहेर काढलं. ऐश्वर्या म्हणते, ती मुलगी पहिल्यापासून माझ्या डोक्यात जाते. एक न एक दिवस हे होणारच होतं. आणि तू बघच, सारंगच्या आयुष्यात मी तुला कशी आणते. पण आसमी, तू विसरली नाही ना आपल्यात काय डील झालं? ह्या घराची सत्ता मला माझ्या हातात हवी आहे. आजपर्यंत मी तिलोत्ता माझ्या इशाऱ्यावर नाचते, पण यापुढे ती माझ्या इशाऱ्यावर नाचणार. आसमी म्हणते, मॅम, तुम्ही काळजीच करू नका. माझं सगळं लक्षात आहे. आणि रागाने ऐश्वर्याकडे बघते. तुम्हाला काय वाटतं? आसमीसारखे धोकेबाज कुणाचेही होऊ शकत नाही का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.